नमस्कार. आज आहे मी कळंबोलीच्या डीमार्टच्या बाहेर. या कळंबोलीच्या डीमार्टने दिवाळी सणामध्ये एक मोठा स्कॅम केलेला आहे. ऐन दिवाळीच्या सणात मोठ्या प्रमाणात गर्दी असते डीमार्टला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याने असं केलं की ही जी अमूलची काजू कतरी आहे ही एक्सपायर झालेली आहे 13 तारखेला. बघा, 13 तारखेला एक्सपायर झाली आहे आणि माझ्या एका सहकार्याने आता बिल थोडा प्रिंट त्याची साई 18 तारखेला ही विकलेली आहे. माझ्याकडे दुसरी फ्रेश कॉपी आहे याची, तीही पाठवतो. 18 तारखेला विकली. अशा प्रकारे या कलंबोलीच्या डिमांडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे करतात. आपल्या सगळ्यांना विनंती करतोय का आपण जेव्हा कधी असे प्रोडक्ट घेता त्यावेळी निश्चितपणाने एक्सपायरी डेट आणि डिमांड मधून सामान घ्यायचं की नाही ते पण विचार केला पाहिजे. कारण दिवाळीच्या सणांना निमित्ताने त्यांनी एक्सपायर केलेला ही काजू कतरी विकली आहे. तर अशा किती प्रोडक्ट ते असं विकत असतील. आम्ही या संदर्भात बऱ्याच ठिकाणी FDI कडेही तक्रार नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे केलेली आहे. पुन्हा डीमार्टच्या ग्रीव्हनन्स मध्ये पण आम्ही ही तक्रार नोंद केलेली आहे. पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. डीमार्टवाल्यांचा काही साठा लोटा आहे का याच्यासोबत मला माहिती नाही. धन्यवाद.